दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, बऱ्याच दिवसांपासूनचा हा लढा आणि अखेर यश आलेला आहे। नक्कीच प्रज्ञा, या लढ्याला अखेर यश आलेलं आहे आणि हा लढा लढत असताना मनोज जरंगे यांची कोर टीम म्हणून अंतरवालीतले 10 ते 12 व्यक्ती काम करत होते। ते व्यक्ती सुद्धा सध्या मनोज जरंगे यांच्याबरोबर आहेत, ज्यामध्ये सरपंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते पांडुरंग तारक आहेत, डॉक्टर म्हणून ज्यांची ओळख आहे ते रमेश तारक आहेत, त्यानंतर किशोराबा, हे सगळे लोक कोर कमिटीतले मेंबर होते आणि हे सातत्याने सावलीसारखे मनोज जरंगे यांच्याकडे जवळपास 5 महिने 5 महिन्याच्या आधीपासून, साधारण 1.5 महिना आधीपासून आंदोलनाची तुम्ही तयारी सुरू केली होती। या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत। सुरुवातीला डॉक्टर रमेश तारक आहेत। डॉक्टर, तुम्ही जो संघर्ष केला मनोज पाटलांच्या बरोबरीने, त्याला आज यश आलेलं आहे, सुवर्ण दिवस। नक्कीच सुवर्ण दिवस आहे मराठ्यांसाठी हा, आणि 70 वर्षानंतर हा यश मिळाले। तर हा म्हणजे ऐतिहासिक लढ्यासाठी आम्ही सर्वांनी जो प्रयत्न केलाय, सुरुवातीलाच आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही नक्की जिंकू, कारण मनोज दादाचा जो आत्मविश्वास होता आणि त्यांचा जो अभ्यास होता आणि त्याचे जे नियम वगैरे होते त्याच्यात आम्ही पूर्णपणे बसत होतो। आम्ही पूर्ण साथ दिली आणि या लढा यशस्वी केला। अंतरवाली गावचे सरपंच आहेत, ज्या गावचं नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालं ते म्हणजे पांडुरंग तारक यांच्याच नियोजनाखाली हे सगळं आंदोलन व्यवस्था करण्यात आली होती आणि मनोज जरंगे यांच्यासोबत ते सावलीसारखे राहिलेले आहेत। पाटील, काय सांगाल तुम्ही? प्रचंड मोठं यश आहे, अंतरवालीचं नाव जे आहे, सराटी गावाचं नाव सगळ्या महाराष्ट्रात देशात पोहोचलं। हो, हे तर दादांनी आम्हाला पहिले सांगितलं होतं, आपल्याला आरक्षण भेटणारच आणि आपण ते घेणारच। पण आज 70 वर्षानंतर जो आनंद आहे आजचा, तर आज आमचे जेवढे मराठ्यांची आज दिवाळीची आणि सगळ्यांना एक आव्हान आहे, आज आपल्याला दिवाळी म्हणून सगळ्यांनी आज रांगोळी आणि फटाके आणि घरी गोड जेवायला करायचं। आजचा दिवस आपल्यासाठी दिवाळी म्हणून साजरी करायची। कालचा दिवस साजरी करायला पाहिजे होता 26 जानेवारी, पण काल खूप वेळ लागला रात्री, त्याच्यामुळं आज सगळ्यांना आव्हान आहे आणि दादा स्वतः आव्हान करणार आहे, आज दिवाळी साजरी करा। दिवाळी साजरी करण्याचं आव्हान होतंय, तुम्ही काय सांगाल? मुळात मराठा समाजासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। याच्यामध्ये सातत्याने संघर्ष करण्यात आला, मोठे मोठे बलिदान याच्यामध्ये गेले, कित्येकांनी आत्महत्या केल्या। त्या सगळ्यांच्या आत्म्याला शांती मिळण्याचा खरं तर हा दिवस मानावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो काही लढा उभा केला आणि त्या लढ्याला जे काही बळ समाजाने प्रचंड ताकदीने दिलं, याचा हा विजय निश्चित प्रकारे। आणि आज आम्हाला किती आनंद मानावा हा देखील प्रश्न पडलेला आहे, कारण आता या आज शिवाजी चौकामध्ये वाशी येथे आपण आनंदोत्सव साजरा करतोय, परंतु महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक गावागावामध्ये घराघरामध्ये या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे, कारण हा खूप मोठा विजय आहे। आणि ज्या सगळ्या घडामोडीतनं आपण या ठिकाणी गेलो आहोत, तर त्या घडामोडी देखील तितक्याच ताकदीच्या राहिलेल्या आहेत। त्यामुळे हा विजय मिळालेला हे यश म्हणावा लागेल आणि मोठ्या लढ्याला यश मिळालेलं आहे। दत्ता, तुमच्याकडून अपडेट्स जे आहेत